स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपल्या घरची आठवण या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आपली आजची दुसरी रेसिपी आहे अर्धा किलोची लापसी। अर्धा किलोची लापसीचं योग्य प्रमाण कसं करायचं आहे ते तुम्हाला शिकवणार आहे। तर आपण घेतलेला आहे अर्धा किलो लापसी रवा, त्याच्यानंतर 300 ग्रॅम गूळ आहे, मी ते खिचून घेतलेला आहे। 100 ग्रॅम शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। मनुका आणि बदाम काजू हे डेकोरेशन साठी आहे। 200 ग्रॅम तूप आहे आणि 1500 ml पाणी घेतलेलं आहे। तर आधी आपण पाणी बॉईल करूया लापसीसाठी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित पाण्याचं मेजरमेंट आणि त्याच्यातच आपण गूळ घालूया। गूळ आणि पाणी बॉईल करू। तर हे पाणी आपण बाजूला शिफ्ट करूया म्हणजे तिथे बॉईल करता येईल। त्यात आपण 200 ग्रॅम तूप घेतलेला आहे ते घालू। तूप मेल्ट झालं की आपण त्याच्यात लापसी रवा घालूया। आता आपल्याला अर्धा तास भाजून घ्यायचे मंद आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत। छान आपली अशी ब्राऊन झालेली आहे लापसी। आता आपण त्याच्यात शेंगदाणे घालूया। तर आपलं हे गुळाचं पाणी बॉईल झालेलं आहे। आता आपण ते ह्याच्यात घालूया। शिजून घेऊया। 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला शिजवण्यासाठी। तर आपली छान अशी लापसी झालेली आहे, हे बघा। आता आपण थोडीशी वेलची पूड घालूया आणि छान मिक्स करू। तर आपली अशा प्रकारे ही लापसी तयार झालेली आहे, छान अशी। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपली ही लापसी झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।